हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर व्लॉग मी सध्या ना लेटच सुरू केलेला आहे. आता वाजलेले आहेत रात्रीचे 6:30. कारण काय बनवावं त्याच्यामध्ये विसरून गेले मी. आणि घरचंच थोडंफार काम होतं, त्याच्यात पण मी विसरून गेले. आणि तुम्हाला दाखवा म्हटलं की कशी केलेली आहे मी आरी वर्क, कसा केलेला आहे ते. कारण डिझाईन काय करावं ते सुचत नव्हतं. आणि काल तर पूर्ण आरी वर्क केलेला आहे, कंप्लीट 5-6 घंटे. टी व्ही पण पाहत, आरी वर्क पण पाहत आणि एक सिरीज पण पाहिली आहे, जे की स्ट्रेंजर थिंग्स म्हणून आहे. एवढी भयंकर सिरीज आहे ना. माइंडेड आउट माइंडेड म्हणजे सिरीज आहे ते. 15 दिवस मी डेली बघत होते त्याला, दररोज थोडं का होईना पाहतच होते. आणि ती काल माझी पूर्ण संपलेली आहे. माहिती ना, असं वेळ लागलं होतं ना त्या सिरीजचं मला, भयंकर. आणि वेळ लागलेलं होतं. आणि चला म्हटलं तुम्हाला दाखवते मी माझं आरी वर्क केलेलं डिझाईन. आवाज लई बाहेरचा यायला लागलाय, त्यामुळे बंद करते. माझी डिझाईन पण दाखवते म्हटलं. पण सर्वात आधी मी काल एक मागवलेलं होतं पार्सल, त्याचा काही व्हिडिओ येईलच लवकर. तर थोडंफार मी एंट्रन्सचं वेगळं केलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर चला, हे पहा, हे आहे एंट्रन्स माझं आणि इथं आहे दरवाजा. एक मिनिट. तर हे पहा, हे तर काय जुनंच आहे. हे काल मागवलेलं आहे मी, म्हणजे परवा आलेलं आहे. हे एक असे 4 आलेले आहेत, 2 इथं लावलेले आहेत, दुसरे 2 ठेवलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं मेन म्हणजे हा श्लोक. आणि हे आहेत आपले प्रेमानंदजी महाराज, जे की मी मिनी व्लॉग बनवलेला आहे, ते नक्की बघा तुम्ही. आणि हे असं काहीसं एंट्रन्स झालेलं आहे माझं. आणि हे एक आहे वर, ते तर काही दिसत नाही, हालत पण नाही, वारं पण येत नाही तिथे, काही नाही. एवढं भारी वाटेल ना मला. कारण ना आधी हे होतं तिथे, ते काढलेलं आहे मी. आता त्याला कुठं ठेवावं, तिथं जागा नाही आहे म्हणून खाली ठेवलेलं आहे. आणि मुलं सध्या ना रीडिंग पण करत नाही, टेबल्स वगैरे, म्हणून तिथंच राहू दिलेलं आहे. आणि हे एवढं भारी वाटायला लागले ना. आणि एक दुसरे कंदील आहेत माझ्याकडे, इथे ठेवायचं राहिलेलं आहे, ते तिकडे 2 ठेवलेलं आहेत. याच्यावर आपण काही पण छोटंसं ठेवू शकतो. काहीसा असं आहे हे पहा. आणि इथे ठेवलेलं आहे गणपती. इथे एक असं. सर्वात भारी पॉझिटिव्हिटी एनर्जी म्हणलं तर हे आहे बरं का, प्रेमानंदजी महाराजाचं जे श्लोकाचं मागवलेलं आहे ना, ते खास करून फोटो बघून मी मागवलेला आहे खास. असा आहे एंट्रन्स, एवढा भारी झालेला आहे ना माझा. आणि हे आहे आपलं कपाट. मी एकदा होम टूर देते तुम्हाला पूर्ण. काही लई मोठं नाही आहे घर, पण तरी पण देते. आणि हे पहा, असं एवढं भारी वाटतं ना हे पाहिल्यानंतर. इथली जागा ह्या कॉर्नरला पाहिल्यानंतर खूप म्हणजे मन प्रसन्न होऊन जातं बरं का, प्रत्येक येणाऱ्याचं. माझं तर होतं बरं का. तर मी ते 2 मागवलेले आहेत, त्याचा पण व्हिडिओ येईल मिनी ब्लॉग, ते मी ओपन करते वेळेस. आणि हो, आता मी लावलेले आहेत मस्त सुंदर असे राधाची गाणी. आणि करायचं आहे मला आरी वर्क. एक स्लीव झालेली आहे माझी, तुम्हाला दाखवते. एक स्लीव झालेली आहे, आता करायची आहे आपल्याला दुसरी स्लीव्ज. त्याच्यासाठीच मी खास करून व्लॉगिंगला आत्ता स्टार्ट केलेली आहे. चला म्हटलं आपला व्लॉग तरी होईल, स्लीव्ज पण ध्यानात राहतील. कोणाला डिझाईन हवी असेल, जे म्हणजे प्रॉपरली आरी वर्क करतात, त्यांना एक डिझाईन पण माहिती होईल. होती वेगळी डिझाईन, पण मी केलेली आहे वेगळी डिझाईन. प्रत्येक वेळेस तेच जे सांगते तेच, कारण जे पाहते ना ते मला आवडतच नाही आहे. मग मी त्याच्यामध्ये काहीतरी असा चेंज करते, मग ते आणि थोडं सुंदर होतं बरं का. तर पहा तुम्हाला दाखवते. हे पहा, हे केलेली आहे मी डिझाईन आरी वर्कची. आणि ही माझंच ब्लाऊज आहे. हे पहा, मी पाहिली होती वेगळी, पण केलेली आहे वेगळी चंद्रकोरची स्लीव्ज. मला एवढं टेन्शन आलं होतं काय करू याच्यावरती डिझाईन, ह्या ब्लाऊजवरती. कारण असं तरी मी लावलेलं होतं, माप पण टाकलेलं होतं, सुचतच नव्हतं मला काय करू ते. तर अशी काहीशी केलेली आहे. आता ह्याला प्रॉपर आणि करायचं आहे मला, छोटे स्टोन वगैरे लावून करणार आहे, कारण हे स्लीव्ज आहे फक्त. आता दुसरी हे स्लीव्स पूर्ण झालेली आहे माझी, काल कंप्लीट केलेली आहे मी पूर्ण. ती सिरीज पाहता पाहता इथंच बसून करत होते. आणि हे असं काहीसं केलेलं आहे मी आरी वर्क. हे पहा, तर अशी काहीशी केलेली आहे मी आरी वर्कची डिझाईन.
जे की मला हे करायची होती, कारण हा पॅटर्न माझ्याकडे नव्हता म्हणून मी केलेला आहे. असं वाटत होतं की मोठा चंद्र बनवावा, पण कारण हे सिंगल ब्लाऊज असल्यामुळे म्हणजे याच्यावर डिझाईन वगैरे काही नाही, पूर्ण म्हणजे प्लेन ब्लाऊज होतं. मग मला सुचत नव्हतं की मी काय करू. जे पण काही करायला लागले ना ते छोटंसं वाटत होतं, म्हणून मी मोठे मोठे चंद्रकोर काढलेले आहेत 4 असे स्लीव्जवर. आता ह्याच्यावर टिकली वगैरे पूर्ण प्रॉपर झाल्यानंतर एकदा तुम्हाला दाखवते मी. तर सुंदर झालेला आहे, मला तर खूप आवडलेला आहे, कारण अशी डिझाईन माझ्याकडे नव्हती म्हणून मी हे बनवलेलं आहे. तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन मला नक्की सांगा तुम्ही. आणि जर कोणाला डिझाईनची ही आयडिया आवडली असेल तर करू शकता तुम्ही, तसं काही नाही आहे. तर चला मी करते आता, दुसरी स्लीव्ज लावून घेते आणि घेते आपलं आरीवर्क करायला. कारण हाच टाईम असतो जो मला भरपूर वेळ असतो आरीवर्कसाठी, कोणत्याही कामासाठी. एक्स्ट्रा जी कामं आहेत ना माझी उरलेली, जे स्वतःसाठी म्हणा, जे घरकामासाठी, काही बी, म्हणजे हा टाईम माझा भरपूर म्हणजे पेंडिंगमध्ये असतो. पण चला म्हटलं आपलं एक राहिलं होतं शूट तुम्हाला दाखवण्याचं आरीवर्कचं. आणि जे रेडवालं ब्लाऊज झालेलं आहे ना ते पण दाखवते मी, ती ह्याच व्लॉगमध्ये ॲड करते. ते तर एवढं सुंदर झालेलं आहे ना, खरंच खूप भारी झालेलं आहे. तुम्हाला पण ते नक्की आवडेल. लटकन वगैरे बाजूबंद तशा टाईपमध्ये आहे ते, तर ते पण नक्की पहा. आणि चला मी करते आरीवर्कला सुरुवात. तर हे आहे बॅक नेक, जे की मी बॅक नेकला असं केलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. स्टिच केल्यानंतर खूप भारी दिसणार आहे. हे बघा, हे आहे बॅक नेक. त्या म्हणत होत्या की थोडंफार एक्स्ट्रा जागा सोड, म्हणून मी सोडलेली आहे. आता मग त्यांच्या हिशोबाने शिवतील ते. आणि मी जसा नेक बनवलाय ना, नेक तसाच येणार, सर्व काही व्यवस्थित येणार आहे. असा झालेला आहे ब्लाऊज. आणि आरी वर्क खरंच मला म्हणजे इंटरेस्ट जास्त वाढायला लागलाय. जेवढे ब्लाऊज करेन तेवढं. हे कमीत कमी 8 दिवसात ब्लाऊज केले असेल मी, कारण थोडंफार आळस केल्यामुळे राहून गेलं. नसता खरंच खूप भारी दिसायले. हे बघा ब्लाऊज कसलं भारी दिसायले. ब्लाऊज खरंच खूप सुंदर झालेलं आहे. आणि तुम्हाला स्टिच केल्यानंतर सुद्धा मी दाखवते की ब्लाऊज कसं दिसेल ते. आणि बाकीचे दुसरे दाखवलेले आहेत की नाहीत नाही माहिती, जर नसले तर मी ते पण आल्यानंतर दाखवते तुम्हाला. स्वतः मी आरी वर्क केलेले. आणि संक्रांतचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल, त्याच्यामध्ये मी स्वतः आरी वर्क केलेले ब्लाऊज आहे, जे की मी तेव्हा ना शिकत होते, म्हणजे मला काहीच आरी वर्कचं माहीत नव्हतं. तर ते तेव्हा केलेलं ब्लाऊज आहे, संक्रांत दिवशी घातलेलं, जे की साडी वगैरे कॉफी चॉकलेटी कलरची साडी आहे आणि त्याच्यावर ब्लाऊज आहे. अशा प्रकारेच आहे, म्हणजे नेव्ही ब्ल्यू मध्ये फिरता कलर आहे तो खरं तरी, पण तो कॅमेरामध्ये व्हिडिओमध्ये थोडाफार वेगळा यायला लागलेला आहे. फिरता कलर आहे. हे पहा अशी झालेली आहे स्लीव्सची. हे पहा, आज स्लीव्स लावलेली आहे मी. आणि असं काहीशी सुरुवात झालेली आहे, स्टार्टिंग. मी तर करणार होते, पण आज स्वयंपाक पण पूर्ण संपलेला होता आणि मुलांना ना खूप असं म्हणजे भूक लागलेली होती, थांबत नव्हते. मी म्हटलं मग उशिरा करून काय उपयोग आहे, चला म्हटलं ठेवलं आणि पटापट पिठलं आणि भाकर आणि भातच केलेला आहे. खातात मुलं. अंशू पिठलं आणि भात खातोय आणि हर्षू थोडी अर्धी भाकर आणि पिठलं आणि मग भात खातोय. तर हर्षीचं काही नाही, तो सगळंच काही खातो. अंशू पण मूड येईल तसं आहे. तर चला म्हटलं बसले असते तर झालं असतं, पण एकदा मुलं झोपी गेली ना मग पुन्हा स्वयंपाक करून हे काही उपयोग नाही. मग तसंच मन तुळतुळ वाटतं की मी लवकर केले असते तर बरं झालं असतं, कारण मला हे खूपदा झालेलं आहे. थोडं 5-10 मिनटं उशीर झाला ना की मुलं लगे पटकन झोपतात. आणि ज्या दिवशी स्वयंपाक नाही ना त्यांना भुका पण तशाच लागतात. करणार होते खिचडी वगैरे, पण नाही म्हटलं पिठलं भाकरी वगैरे करून म्हणजे थोडं खाऊ घालावं मुलांना. दररोज खिचडी खिचडी बोर झालं होतं. आणि स्वयंपाकाचं टेन्शन दररोजचं सकाळ संध्याकाळचं तेच असतं. तर फायनली इथे भाकरी केलेल्या आहेत, इथे पिठलं आणि इथे भात. हे पहा. तर चला, तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड्स.